कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। सिंधुदुर्ग जिल्हा एका घटनेने हादरलाय। कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप सुतारवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली। दारूच्या नशेमुळे कधी-कधी आपल्याला जन्मदाती माताही नकोशी होते याचं उत्तम उदाहरण कणकवली येथे घडलं। दारूच्या नशेमध्ये मुलानंच चक्क आपल्या आईचा खून केल्याची घटना वारगाव सोरप सुतारवाडी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली। कणकवली तालुक्यातील वारगाव सोरप सुतारवाडी येथे दारूच्या नशेत एका मुलानं आपल्या 80 वर्षीय आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना रात्री घडलेली आहे। बुधवारी रात्री 11:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये प्रभावती रामचंद्र सोरप वय वर्ष 80 यांचा जागीच मृत्यू झाला। वारगाव सोरप सुतारवाडी येथे सोरप यांचं घर असून घरामध्ये एकूण 5 बिराड आहेत। यातीलच एक बिराड प्रभावती यांचा आहे। याच घरामध्ये प्रभावती यांचा अविवाहित मुलगा रवींद्र आणि सोबतच विवाहित मुलगा भिकू यांचं कुटुंबीय राहत आहे। रवींद्र याला दारूचं व्यसन आहे। त्याची मानसिक स्थितीही ठीक नसते, तर लग्न न झाल्याच्या मानसिक स्थितीमधून तो सातत्याने कुटुंबियांना शिवीगाळ आणि धमकी देत होता। रविवारी रात्रीही 8:30च्या सुमारास रवींद्र दारू पिऊन घरी आला होता। त्याने घरी आल्या कुटुंबियांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। सोबतच तो काठी कोयता घेऊन घरभर फिरू लागला। त्याला आई प्रभावती हिने विचारणा केली असता तुला ही मारून टाकेन अशी धमकी त्याने आईला दिली। त्यामुळे घाबरलेली आई राहत्या खोलीमध्ये झोपायला गेली। संतप्त झालेल्या रवींद्र यानं थेट कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि शरीरावर ठिकठिकाणी वार केले। रवींद्र यानं रक्तबंबाळ स्थितीतील आईला ओढत घराच्या हॉलमध्ये आणलं। सोरप कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी पाहणी केली असता सोरप यांच्या जेवणाच्या खोलीतून धूर येताना दिसला। भिकू आणि इतरांनी तेथे जाऊन पाहिलं असता रवींद्र यांना आपली चटई, घोंगडी आणि तेथील गॅसवर जाळल्याचं पाहायला मिळालं। घाबरलेल्या भिकू यांनी खोलीचे दार बंद केले, तर काही वेळानं त्यांनी दार अर्धवट उघडून पाहिलं असता रवींद्र हा आई प्रभावती यांना ओढत ओटीवर आणत होता। हा सर्व धक्कादायक प्रकार पाहून भिकू यांनी आरडाओरड केल्यानंतर घरातील सर्वजण जागे झाले। शेजारच्यांनी देखील सोरप यांच्या घरी धाव घेतली। कुटुंबियांच्या आरडाओरडीनंतर रवींद्रने हातातील कोयता तेथेच टाकला आणि तो आपल्या खोलीत निघून गेला। सोरप कुटुंबियांनी पाहिलं असता प्रभावती रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या। त्यांचा डावा खांदा उजव्या कानानजीक मागच्या डोक्यावर उजव्या हाताच्या तळव्यावर कोयत्याने वार होते। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलगा रवींद्र रामचंद्र सोरप वय वर्ष 45 याला ताब्यात घेतलं। त्याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। प्रभावती यांचा जागीच मृत्यू झाला होता आणि त्यांच्या डोक्यावर ठिकठिकाणी कोयत्याचे गंभीर वार होते। कणकवली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रवींद्रला दारूचं व्यसन आहे। सोरप कुटुंब ज्या घरात राहतं त्यामध्ये एकूण 5 कुटुंब आहेत। बुधवारी रात्री रवींद्र आणि त्याची आई प्रभावती यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला। यातून संतप्त झालेल्या रवींद्रनं कोयत्याने आईच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी वार केले। रक्तबंबाळ झालेल्या आईला त्यानं फरफटत घराच्या हॉलमध्ये आणलं। या घटनेनं संपूर्ण सोरप कुटुंब हादरून गेलं। घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तपासणीनंतर प्रभावती यांचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं। त्यांच्या शरीरावर कोयत्याचे गंभीर घाव होते। पोलिसांनी संशयित आरोपी रवींद्रला ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यामध्ये आणलं आणि या घटनेमुळे कणकवली वारगाव परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। याची कसून चौकशी सध्या सुरू आहे आणि या चौकशीतून आता कोणती नवीन माहिती समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रवींद्रनं दारूच्या नशेमध्ये किंवा अन्य कोणत्या कारणामुळे आपल्या आईचा खून केला याबाबतही अजून नेमकं कारण आणि तपशील कळू शकलेले नाहीत। पोलीस पाटील दिलीप नावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, पोलीस निरीक्षक तेजस नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत, पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, हवालदार मिलिंद देसाई आणि घारकर आदी घटनास्थळी दाखल झाले होते आणि या संपूर्ण हत्या प्रकरणाचा तपास सध्या कणकवली पोलीस करतायत। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, कणकवली, सिंधुदुर्ग।